कहाणी नागपंचमीची। आटपाट नगर होतं। तिथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिण आली, आपलं वारूळ पाहू लागली। तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली। तो रोष मनात ठेवला। शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं। फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो त्या घरी बाईनं पाटावर नागिण 9 नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, नागणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करत आहे। तो ही नागिण तिथं पोचली। पूजा पाहून संतुष्ट झाली। दूध पिऊन समाधान पावली। चंदनात आनंदानं लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिण उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण? बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले। पाहतो तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांची उत्तरं दे। तिनं आपली सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही। असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली। तिने ती ऐकली, वाईट वाटलं। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिनं तिला अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी गेली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं, नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।